प्रत्येक बदलाची सुरुवात एका विचारातून होते. तो विचार कृतीत उतरला की घडते नवी वाट. आणि त्या वाटेवरून चालत अनेक सामान्य माणसं घडवतात असामान्य यशाची कहाणी. कष्ट, कौशल्य, नवकल्पना आणि शासनांच्या योजनांची योग्य साथ यांच्या बळावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घडत आहेत परिवर्तनाच्या प्रेरणादायी कथा. अशाच वास्तववादी, सकारात्मक आणि प्रेरणादायी प्रवासांचा वेध घेणारा कार्यक्रम म्हणजेच वास्तविकता यशाची. नमस्कार, मी सोहमभूषण बाळापुरे. वास्तविकता यशाची या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. हातात कौशल्य असेल आणि त्याला योग्य संधीची जोड मिळाली तर महिलांची स्वप्नही उद्योगाच्या रूपाने साकार होतात. बारामती तालुक्यातील निंबूत गावातील गोकुळ महिला बचत गटाने घरगुती उत्पादनांना आधुनिक बाजारपेठेची ओळख करून दिली आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या आर्थिक आणि तांत्रिक सहाय्यामुळे त्यांनी श्री समर्थ कृपा मसाले हा ब्रँड विकसित करत अनेक महिलांनाही स्वावलंबी बनवला आहे. ग्रामीण भागातल्या महिला बचत गटांनी तयार केलेल्या घरगुती मसाले, चटणी आणि लोणचं तयार करण्याच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या माध्यमातून माफक व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यातल्या निबूत गावामध्ये गोकुळ महिला बचत गटाच्या माध्यमातून श्री समर्थ कृपा मसाले हा ब्रँड विकसित करण्यात आलाय. या बचत गटाच्या प्रमुख स्वाती काकडे यांच्यासोबत गावातल्या किमान 10 ते 15 महिलांना त्यामुळे रोजगार मिळतोय. गोकुळ महिला बचत गट तसंच श्री समर्थ त्या अंतर्गत आम्ही श्री समर्थ कृपा मसाले या नावाने आमचा बिझनेस चालू आहे. आता सध्या आम्हाला PMFM म्हणजेच पंतप्रधान सूक्ष्म योजने अंतर्गत 4,40,000चं लोन मिळालं. त्या अंतर्गत आम्ही आमचा व्यवसाय विस्तारीकरण करण्यासाठी व लोणच्यांची प्रक्रिया करण्यासाठी ते पैसे आम्ही वापरले. त्यासाठी आम्ही लागणाऱ्या बऱ्याचशा वस्तू खरेदी केल्या आणि त्यानंतर आम्हाला 1,84,000 35% अनुदानाची सबसिडी मिळाली आणि आमचे महिन्याचे हप्तेही व्यवस्थित चाललेले आहेत. त्याबद्दल आम्ही खरोखर त्यांचे ऋणी आहोत. या व्यवसायासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून बँक ऑफ बडोदा सोमेश्वर नगर शाखेतून त्यांना 4,40,000 इतकं कर्ज प्राप्त झालं आणि त्यापैकी मागील महिन्यामध्ये अनुदानापोटी 1,84,000 रुपयांची सबसिडी सुद्धा त्यांच्या बँक खात्यावरती जमा झाली आहे. हा संपूर्ण उद्योग उभारण्यासाठी त्यांना कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्याकडून उत्पादनाचे धडे आणि पॅकेजिंगचं मार्गदर्शन मिळालं. आपण कृषी विज्ञान केंद्रामार्फत राज्यभरात नोडल एजन्सी म्हणून PMFM योजनेसाठी आपण काम करत असतो आणि त्या PMFM योजनेच्या अंतर्गतच या ठिकाणी आपण जे गोकुळ महिला बचत गटाचं आता आपण कामकाज पाहतोय त्या योजनेअंतर्गत त्यांनी आपल्याकडे ट्रेनिंग घेतलं होतं आणि या ट्रेनिंगच्या माध्यमातून त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून मसाले आणि लोणचे वगैरे याचे उत्पादन घेऊन ते राज्यभर विक्री करत आहेत. त्यासाठी कृषी विज्ञान केंद्रामार्फत आहेत. त्याचबरोबर शारदा महिला संघ यांच्यामार्फत त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात आलेले होते. त्याचबरोबर हे प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांचं पॅकिंग कसं असावं, त्यांनी जे काय मसाल्याचा उद्योग चालू केलेला आहे त्याच्यासाठी मसाला उद्योगाचा मध्ये पॅकिंग कसं असावं, त्याचबरोबर त्याचं मार्केटिंग कसं करावं या संदर्भात आपण वेळोवेळी त्यांना गायडन्स केलेलं आहे आणि त्यांनी त्या पद्धतीने उत्कृष्ट असं त्यांनी पॅकिंग वगैरे करून आता मार्केटिंग चालू आहे. त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्रामध्ये कृषक जे प्रदर्शन असतं त्या प्रदर्शनामध्ये सुद्धा या महिलांनी त्यांचा स्टॉल लावला होता आणि त्या ठिकाणी विक्री केलेली आहे. राज्यामध्ये या योजनेच्या अंतर्गत 4,000 उद्योगांना मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्र बारामतीकडून विशेष सहकार्य मिळतंय. दूरदर्शन बातम्यांसाठी रोहन गवळी, पुणे. शेतीत बदल घडवायचा असेल तर पीक बदलण्या इतकंच विचार बदलणंही गरजेचं असतं. वाशिम जिल्ह्यातील जयपूर गावातील शेतकऱ्यांनी हेच सिद्ध करून दाखवलं आहे. पारंपरिक पिकांऐवजी केळीची लागवड स्वीकारत आणि विकसित भारत जी योजनेच्या सहाय्याने त्यांनी शेतीला नवी दिशा दिली आहे. आज हे गाव केवळ भरघोस उत्पादनासाठी नव्हे तर वाढलेल्या उत्पन्नासाठी ओळखलं जात आहे.